सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या हरित धुळे अभियानाला आता माध्यमकर्मींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि धुळे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पत्रकार भवन परिसरात नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ धुळे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला। हरित धुळे या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेल्या या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल आयुक्त कापडनीस यांनी सर्व पत्रकारांचे विशेष आभार मानले। तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या प्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रवींद्र नगराळे, नगरसेवक अमोल मासुळे, प्रकाश शिरसाट, तुषार भापना आणि अतुल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारांनी पर्यावरण संरक्षणासाठी असलेले हे पाऊल शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज महानगरपालिका केंद्रामध्ये वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 100 ते 150 मोठ्या वृक्षांचं लागवड आज मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। महानगरपालिकेने हरित धुळे कृती संघाच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आणि नागरिकांना आवाहन केलं होतं, तेव्हा मराठी पत्रकार संघाने आम्हाला आश्वासित केलं होतं की आम्ही सुद्धा महानगरपालिका क्षेत्रामध्ये हरित धुळे होण्यासाठी वृक्षारोपण करू। आणि फक्त ते बोलून थांबले नाही तर कृतीतून त्यांनी आज एक सर्वसामान्यांना आणि सगळ्यांना संदेश दिला आहे की प्रत्येकाने ह्या हरित धुळे वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभागी व्हावं। याचा फायदा आपल्या शहरालाच होणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जे वाढतं तापमान आहे या वृक्षारोपणाच्या माध्यमातूनच त्यावर आपण नियंत्रण आणू शकू। मी महानगरपालिकेच्या वतीने मराठी पत्रकार संघ आणि इथे जमलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानतो। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।